विधानसभा अध्यक्षांचा उद्धव ठाकरेंना दणका। एकनाथ शिंदेंचा पक्ष हीच खरी शिवसेना। शिंदेंसह ठाकरे गटाचेही सर्व आमदार पात्र। विधानसभा अध्यक्षांचा मोठा निर्णय। शिंदेंची हकालपट्टी करण्याचा अधिकार उद्धव ठाकरेंना नाही। कार्यकारिणीशी चर्चा करूनच हकालपट्टी करता येते। ठाकरे गटाचा युक्तिवाद अमान्य। निकाल वाचनात नार्वेकरांची टिप्पणी। शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या आमदार अपात्र करण्याच्या याचिका फेटाळल्या। दोन्ही गटाचे आमदार पात्र असल्याचा विधानसभा अध्यक्षांचा निर्णय। आजच्या निकालानं घराणेशाही मोडीत निघाली। पक्ष कुणाची खासगी मालमत्ता नाही। मुख्यमंत्री शिंदेंची एबीपी माझाला एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया। शिंदेंची शिवसेना होऊच शकत नाही। शिंदे आणि शिवसेना हे नातंच तुटलं होतं। उद्धव ठाकरेंची टीका। हा अंतिम निकाल नाही, सुप्रीम कोर्टात जाणार। उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। आजचा निकाल न्यायालयीन नाही तर राजकीय निवाडा। शरद पवारांची टीका। नार्वेकरांनी सुप्रीम कोर्टाची गाईडलाईन बदलल्याची टीका। सुप्रीम कोर्टात जाण्याचा ठाकरेंना सल्ला। विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निकालानंतर शिंदे गटाचा प्रचंड जल्लोष तर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून निषेध। विधानसभा अध्यक्षांनी दिलेला निर्णय निर्लज्जपणाचा कळस। आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल। प्रतिक्रिया देताना आदित्य ठाकरेंचे डोळे पाणावले। कायदेशीर लढाई लढण्याचा निर्धार। आजचा निकाल हे षडयंत्र। भारताच्या इतिहासातला काळा दिवस। खासदार राऊतांची टीका। कोण एकनाथ शिंदे आणि गोगावले, त्यांची अवकात काय? खासदार राऊतांचा हल्लाबोल। राज्यात 13,927 न्यायिक अधिकाऱ्यांच्या पदभरतीला मंत्रिमंडळाची मंजुरी। जवळपास 6,000 न्यायिक अधिकारी कंत्राटी पद्धतीनं भरणार। भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याला उपस्थित राहणार। विश्व हिंदू परिषदेची माहिती। अयोध्येतील राम मंदिराच्या लोकार्पणाला सोनिया गांधी जाणार नाहीत। लोकार्पण म्हणजे भाजपचा इव्हेंट असल्याची काँग्रेसची भूमिका। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।